ब्रेकनंतर महत्वाची बातमी आहे. चाकणमधील 20 कंपन्यांच्या स्थलांतरणावर फडणवीसांचं शरद पवार यांना उत्तर आहे. बंद होणाऱ्या 76% कंपन्या या डिफंक्ट होत्या असं फडणवीस म्हणतात. म्हणजेच नोंदणी झाली पण त्या सुरूच झाल्या नाहीत असं फडणवीसांनी या ठिकाणी लेखाजोखाच ट्विट करत मांडलेलं आहे. अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून. चेतन, काय अधिक माहिती? निश्चितच लागली गेल्या 2 ते 3 दिवसांपासून आपण सातत्याने पाहत आहोत की संसदेमध्ये एक उत्तर राजाभाऊ यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांनी विचारलेल्या प्रश्नाला मिळालेलं होतं. ते म्हणजे महाराष्ट्रातील तब्बल 36,211 कंपन्या आहेत त्या बंद झाल्या आहेत आणि यालाच घेऊन रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारवर हल्लाबोल केला. या पाठोपाठ शरद पवार यांनी देखील सरकारवर टीका केलेली होती. आज संजय राऊत हे देखील सरकारवरती खडे बोलताना आपल्याला सोनवताना मिळालंय. मात्र दुसरीकडे या संदर्भातील जी सत्य परिस्थिती आहे ती आता ट्विटच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी समोर मांडलेली आहे. अर्थातच यामध्ये 76% कंपन्या या फक्त रजिस्टर्ड झालेल्या होत्या, त्या कधी सुरूच झाल्या नव्हत्या. त्यामुळे त्या डिफंक्शनल होत्या आणि त्या बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे आजही देशामध्ये पाहायला गेलं तर सर्वाधिक जास्त कंपन्या या महाराष्ट्रामध्ये आहे. त्याची संख्या आहे 3,96,211. दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली तर तिसऱ्या क्रमांकावर युपीचा या ठिकाणी नंबर लागतो. आणि बंद झालेल्या कंपन्यांच्या बाबतीत जर म्हणायला झालं तर ज्या कंपनी कधी सुरूच झाल्या नव्हत्या अशा नोंदणी झालेल्या कंपन्यांची ही संख्या होती. त्यामुळे कुठेतरी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे तो विरोधकांकडून सुरू असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. इतकंच नाही तर थेट प्रत्युत्तर देताना आजही महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र नंबर 1ला आहे आणि पुढेही भविष्यात तो राहील अशा शब्दात त्यांनी विरोधकांना टोला लगावलेला आहे. अगदी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.